शरद पवार सपत्नीक आज ठाण्यामध्ये जाणार आहेत। तुळजाभवानी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला उपस्थित राहणार आहेत। शरद पवार, प्रतिभा पवार हे पूजेला बसणार आहेत। ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्याकडून तुळजाभवानी मंदिराची उभारणी करण्यात आलेली आहे आणि याच मंदिर उभारणी निमित्त ठेवण्यात आलेल्या पूजेसाठी शरद पवार हे सपत्नीक आज ठाण्यामध्ये पोहोचणार आहेत। तुळजाभवानी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला ते उपस्थित राहणार आहेत आणि सपत्नीक पूजा करणार आहेत। शरद पवार, प्रतिभा पवार हे पूजेला बसणार आहे। जितेंद्र आव्हाड यांच्याकडून तुळजाभवानी मंदिराची उभारणी ठाण्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि याच मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी म्हणून शरद पवार आज ठाण्यामध्ये येत आहेत, सपत्नीक येत आहेत, सोबत प्रतिभा पवार आहेत आणि दोघेही पूजेला बसणार आहेत। तुळजाभवानी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला ते उपस्थित राहणार आहेत। जितेंद्र आव्हाड यांच्याकडून या मंदिराची उभारणी करण्यात आलेली आहे आणि या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी म्हणून शरद पवार सपत्नीक ठाण्यामध्ये येत आहेत। तर या बातमी संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहे। कुणाल, आज शरद पवार ठाण्यामध्ये आहे, जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या मंदिर उभारणीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी ते येणार आहेत, अधिकचा तपशील। जान्हवी, एकंदरीत पाहिलं तर हे माझ्या मागे जे मोठं भव्य असं हे तुळजाभवानी मंदिर आहे आणि याच मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आज शरद पवार आणि प्रतिभा पवार हे येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते म्हणजे आज शरद पवार सपत्नीक या पूजेसाठी उपस्थित राहणार आहेत आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी ऋताजी आव्हाड आहेत। वहिनी, काय सांगाल, आज शरद पवार येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते या मंदिराचं लोकार्पण होणार आहे? हो, कारण मला असं वाटतं दुसरी कुठली व्यक्ती ह्या ठिकाणी ते उद्घाटन करायला किंवा प्राणप्रतिष्ठा करायला बोलवणं शक्य नव्हतं की आज एवढं मोठं भव्य मंदिर उभारलं आहे आणि आव्हाड साहेबांच्या आयुष्यामध्ये ज्यांचा खूप मोठा रोल आहे, ज्यांनी त्यांचं पूर्ण करिअर घडवण्यामध्ये वडिलांसारखी मदत केली आहे, त्यामुळे त्यांना येणं तर साहजिकच होतं। काय सांगाल, नेमकं मंदिर हे एकाच पाषाणाने बनवलेलं आहे, एकाच खाणीतून दगड आणलाय, 1500 टन दगड आहे, आज लोकार्पण होत आहे, बहुचर्चित असं हे मंदिर आता ठाण्यामध्ये बनलेलं आहे। आपण बघितलं असेल की आव्हाड साहेब आधीपासून जे काही करतात ते सगळं भव्य दिव्यच असतं, म्हणजे दहीहंडी म्हणा किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणा, तर त्याच हिशोबाने त्यांच्याच संकल्पनेतून हे मंदिर करायचं असं त्यांची भावना होती। पण मला वाटतं की जोपर्यंत तुळजाभवानी आईला ते मंजूर नसेल तोपर्यंत ते होत नव्हतं। मी तुम्हाला सांगू इच्छिते की नवरात्रीमध्येच त्याचं खरं लोकार्पण करायचं होतं, पण काहीतरी होत होतं, दगड भंगत होते आणि म्हणजे येताना ट्रान्सपोर्टेशनमध्ये, आणि ते होत नव्हतं। पण शेवटी आज अक्षय तृतीयेलाच देवीला स्वतःची प्राणप्रतिष्ठा करून घ्यायची होती, म्हणून आजचा दिवस तिनेच निवडला असं मला वाटतं। आज या तुळजाभवानी मंदिराचं लोकार्पण जे आहे ते शरद पवार सपत्नीक करणार आहेत। आज ते स्वतः पूजेला देखील बसणार आहेत आणि ठाण्यामध्ये आज दिवसभर या संपूर्ण तुळजाभवानी मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते या प्रांगणामध्ये करण्यात आलेलं आहे। जान्हवी, अगदीच धन्यवाद कुणाल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।